नमस्कार. आज आपण रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज मध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याबद्दल माहिती जाणून घेऊ. रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे 38 नंतर, अलीकडे 38 नंतरच स्त्रियांमध्ये हे बदल दिसून यायला लागलेले आहेत. आधी 50-55 नंतर स्त्रियांना मेनोपॉज बसत होता. अलीकडं बदललेल्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे किंवा चुकीच्या आपण म्हणू की लाईफस्टाईल चेंजेसमुळे होतंय कसं की जंकी फंकी फूड चेंजेस किंवा व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे 35-38 नंतरच मेनोपॉजची लक्षणं चालू होतात. सुरुवातीला कसं होतं की नियमित पाळी असते, त्यानंतर जसा मेनोपॉज बसतो त्या दरम्यान या पाळीमध्ये अनियमितता दिसून येते. म्हणजे 2-2, 3-3 महिन्यांनी पाळी यायला लागते. काही काही बायकांमध्ये 6-6 महिन्यांनी पाळी यायला लागते. असा खंड पडायला सुरुवात होते. काही स्त्रियांमध्ये पाळी नियमित असते, पण त्याच्यामध्ये पाळीचं प्रमाण कमी होतं, म्हणजे 2 दिवस किंवा 3च दिवस. काही स्त्रियांमध्ये 1च दिवस अंगावरचं जाणं, अशा गोष्टी दिसून येतात. आता यामध्ये शारीरिक बदल कसे दिसतात तर त्यांच्यामध्ये स्थूलता, निरुत्साह. स्थूलता म्हणजे पोट किंवा कमरेभोवतीचा जो घेर असतो तो वाढायला लागतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये व्यायाम चालू असतो, पण व्यायाम चालू असून सुद्धा त्यांच्यामध्ये वेट गेन त्यांना कंट्रोल करता येत नाही. त्याची वेगवेगळी कारणं असतात. काय हॉर्मोनल असतील किंवा जो निरुत्साह असतो त्यामुळे त्यांची हालचाल कमी झालेली असते, त्यामुळे सुद्धा कधी कधी स्थूलता वाढत जाते. तर त्याचबरोबर मानसिक बदल जरा जास्त प्रमाणात दिसून येतात. म्हणजे मी तर म्हणेन की फिजिकल चेंजेसपेक्षा मेंटल चेंजेस जास्त दिसतात. कारण 40 नंतर स्त्रियांमध्ये खूप मूड चेंजेस दिसून येतात. बऱ्याच स्त्रियांमध्ये डिप्रेशन येतं, उदासीनता येते. म्हणजे मी कशासाठी करतेय, माझ्याकडून काय चाललंय, मी नक्की काय करते, बऱ्याच उदासीन अशा कल्पनांमध्ये या स्त्रिया वाहत चाललेल्या असतात. त्यानंतर डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे घबराहट निर्माण होणं, की बाहेर थोडासा आवाज झाला किंवा वीज कडाडली किंवा शेजारी काय भांडण चालू असेल तरी सुद्धा ह्यांच्या जीवामध्ये धडधड किंवा हृदयामध्ये धडधड चालू होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ह्या घाबरून जातात. कोण काय म्हणेल, बाहेरची लोक काय म्हणतील, या गोष्टींचा जास्त विचार किंबहुना अतिसंवेदनशील विचार करायला या स्त्रिया प्रवृत्त होतात. याचबरोबर ज्या मेंटल चेंजेस आहे, डिप्रेशन, अँझायटी बरोबर त्यांची चिडचिड खूप वाढलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या संवेदनशील म्हणण्यापेक्षा सहिष्णू होऊन जातात, की मला ही अशीच बोलली, मला हे असेच बोलले, असंच का बोलले, या गोष्टींमध्ये त्यांच्या चिडचिड वाढत चाललेली असते. हे सगळे मेंटल स्वरूपाचे चेंजेस असतात. या सर्व गोष्टींना कंपल्सरी हॉर्मोनल इम्बॅलन्स हा कारणीभूत असतो. तो कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय असतात. तर मेनोपॉज ही फेज कशी असते, ट्रान्झिशन. म्हणजे जसं आपण वयात येतो, वयात आल्यानंतर प्रौढत्व येतं, आई होतो, तसाच हा एक प्रकारचा ट्रान्झिशन फेज किंवा रूपांतरित, आपण स्वतःच्या शरीराला एक रूपांतर करत असतो. तर म्हणून म्हटलं की त्यामुळे या गोष्टींमध्ये आपण सकारात्मकरित्या स्वतःकडे किंवा सकारात्मक दृष्टीने स्वतःकडे बघायला हवं. म्हणजे मग हे जे शारीरिक किंवा मानसिक बदल आहेत यांना आपण कंट्रोल करू शकतो किंवा त्यांना आपण सकारात्मक दृष्ट्या फेस करू शकतो. थँक्यू.